या दोन्ही संघ आणि उपस्थित सर्व क्रिकेट रसिक आपल्याला विनंती, स्टेजच्या समोर या, व्यासपीठाच्या समोर या. या जरा लवकर लवकर या, भाईंना दुसऱ्या कार्यक्रमांसाठी जायचं आहे. आज ज्यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा या ठिकाणी आपण आयोजित केली आहे, त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमांना दीपक भाईंना जायचं असल्यामुळे अगदी व्यस्त कार्यक्रमातून वेळात वेळ काढून या युवा कार्यकर्त्यांच्या प्रेमापोटी भाई या ठिकाणी उपस्थित आहेत. भाईंचं या ठिकाणी या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत. दोन्ही संघांना पुन्हा एकदा वारंवार विनंती करतो, आपण व्यासपीठाच्या समोर दोघांनी यावं. राजाराम वॉरियर्स तळवडे आणि दुसऱ्या बाजूनं विजय जिमखाना ग्रुप, दोन्ही संघाचे सर्व खेळाडू या जरा व्यासपीठाच्या समोर या. यानंतर मी विनंती करतो युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या हस्ते या ठिकाणी या सन्माननीय दीपकभाई केसरकर यांचं सर्वप्रथम स्वागत करायचं आहे. मी युवा सेनेच्या प्रतीक बांदेकर आणि देव्या सूर्याजी आपल्याला विनंती करतो, त्याचप्रमाणे हर्षद ढेरे आपल्याला देखील विनंती करतो, आपण भाईंचं या मैदान परिसरामध्ये या खासदार चषकाच्या निमित्तानं आपण भाईंचं या मैदानावरती स्वागत करूया. माजी शालेय शिक्षण मंत्री आणि पालकमंत्री मुंबई शहर तथा विद्यमान आमदार सन्माननीय दीपकभाई केसरकर, त्यानंतर माजी जिल्हा प्रमुख अशोक दळवी, सन्मान चिन्ह देखील भाईंना दिलं जात आहे खासदार चषकाच्या निमित्तानं सर्व युवा सेना सावंतवाडीच्या वतीनं. यानंतर अशोक दळवी साहेबांचं, माजी जिल्हा प्रमुख शिवसेना, यांचं देखील या ठिकाणी स्वागत या व्यासपीठावरती केलं जात आहे. त्यांचं देखील या ठिकाणी आम्ही स्वागत करत आहोत. मी विनंती करतो या ठिकाणी संकल्प धारगळकर आपल्याला अशोक दळवी यांचं स्वागत करायचं आहे. त्यानंतर तालुका प्रमुख श्री नारायण राणे, नारायण बबन राणे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जातं. मी विनंती करतो प्रतीक बांदेकर आपल्याला की नारायण राणे यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. यानंतर खेमराज उर्फ बाबू कुडतडकर, गुरु सावंत या ठिकाणी उपस्थित आहेत. श्री गुरु सावंत यांचं विनंती करतो, त्यांचं देखील स्वागत करण्याची विनंती देव्या सूर्याजी आपल्याला करतो की गुरु सावंत यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करा. शर्वरी धारगळकर मॅडम देखील आहेत, त्यांचं माजी नगरसेविका सावंतवाडी नगर परिषद, त्यांचं देखील पुष्पगुच्छ देऊन आपण स्वागत करायचं आहे. सर्वांचं जरा शब्द सुमनाने या ठिकाणी स्वागत करतो. भाईंना पुढच्या कार्यक्रमासाठी जायचं आहे. शर्वरी धारगळकर मॅडम यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. त्यानंतर एक सत्कार आम्ही या ठिकाणी भाई आयोजित केलेला आहे. पॉवर लिफ्टिंगमध्ये ज्यांनी आपल्या जिल्ह्यासाठी उल्लेखनीय अशी कामगिरी केली अशा खेळाडूचा आम्ही या ठिकाणी सत्कार आयोजित केलेला आहे. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील पॉवर लिफ्टिंगमधील खेळाडू कुमारी प्रसन्ना प्रदीप परब यांचा या ठिकाणी भाईंच्या हस्ते सन्मान केला जातोय. 4थी ते 6वी पर्यंत कराटे, जुडो या स्पर्धांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक मेडल ज्यांनी मिळवले. 7वी इयत्तेपासून पॉवर लिफ्टिंग या खेळात पदार्पण, आतापर्यंत 8 वेळा राज्य स्तरावर व 3 वेळा राष्ट्रीय स्तरावरती ही खेळाडू खेळलेली आहे. राष्ट्रीय पातळीवरती 1 गोल्ड मेडल, 2 सिल्वर मेडल तिला प्राप्त झाली आहे. राष्ट्रीय स्पर्धा दिल्ली, कानपूर, हैदराबाद येथे झाल्या. त्या राष्ट्रीय पातळीवरती 12 गोल्ड मेडल जिने मिळवली. तिचा सत्कार या ठिकाणी भाईंच्या हस्ते या ठिकाणी पार पडला. तिचं पुन्हा एकदा आम्ही या ठिकाणी मनापासून या ठिकाणी त्यांचं आभार मानतो. सत्यवान बांदेकर आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावरती या आणि भाईंना विनंती करतो की आपण या स्पर्धेला शुभेच्छा द्याव्यात. आणि प्रोटोकॉल आम्ही मोडतोय भाई, या ठिकाणी पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक पहिल्यांदा आपल्या हस्ते प्रदान केले जाते. त्यामध्ये आपलं जरा मार्गदर्शन आम्हाला अपेक्षित आहे. या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, युवा सेनेचे सर्व पदाधिकारी, त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ सहकारी आदरणीय सावंत बांद्याचे, बाबू कुडतरकर, अशोकराव दळवी, शर्वरीताई आणि सर्वच मान्यवर, आता सगळ्यांची नावं घेत नाहीत. आमचे तालुका प्रमुख आहेत, युवक प्रमुख आहेत, आमचे गावडे साहेब आहेत. ज्या ज्या खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आज राणेसाहेबांचा वाढदिवस आहे. आपल्या जिल्ह्याला अतिशय चांगले असे खासदार लाभलेले आहेत आणि ज्यांना आपल्या जिल्ह्याबद्दल अतिशय प्रेम आहे आणि सातत्याने ते आपल्या जिल्ह्याबद्दल विचार करत होत आहेत. ज्यावेळेला ते मुख्यमंत्री होते त्यांनी खूप चांगलं काम
हे ह्या जिल्ह्यासाठी केलं. अनेक डांबरी रस्ते केले, नवीन धरणं दिली, वेगवेगळ्या त्यांनी योजना दिल्या. मध्यंतरीचा काळ काही संघर्षाचा काळ होता, त्यावेळेला ते सत्तेच्या बाहेरसुद्धा होते, पण पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर केंद्रीय मंत्री झाले. त्याच्यानंतर आता पुन्हा आपण सर्वांनी मिळून त्यांना खासदार म्हणून निवडून दिलेलं आहे. ज्यावेळेला ते उभे राहिले त्यावेळेला मी त्यांना सांगितलेलं होतं की सिंधुदुर्ग जिल्ह्यातली लोकं तुमच्यावर एवढी प्रेम करतात की रत्नागिरीमध्ये काहीही घडलं तरी हे आपल्यावर प्रेम करणारे लोक तुम्हाला निवडून आणतील. आणि खरोखर 1 लाख मतांनी ते मागे होते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. सिंधुदुर्ग जिल्ह्याने 1,40,000 मतांचं त्यांना लीड दिलं आणि 40,000 मतांनी ते निवडून आले. तर असं आपल्या एका लोकनेत्याचा आज वाढदिवस आहे आणि हा करत असताना हे आमच्या सगळ्या युवासेनेच्या मंडळींनी चांगल्या अशा क्रिकेटच्या स्पर्धा घेतलेल्या आहेत. त्यातल्या विजेत्यांचं मी अभिनंदन करतो. तळवड्याला गावडेसाहेबांची टीम जिंकलेली आहे त्यांचं मी अभिनंदन करतो आणि जे उपविजेते आहेत त्यांचं अभिनंदन करतो. शेवटी खेळामध्ये हारजीत महत्त्वाची नसते. खेळाने मैत्री वाढली पाहिजे, खेळाने शिस्त आली पाहिजे. आपण अंपायरचे निर्णय का मानतो तर ती एक शिस्त क्रिकेटने दिली आणि म्हणून क्रिकेटला जंटलमन्स गेम असंही म्हटलं जातं. लवकरच जे गुरुवर्य आचरेकर साहेब आहेत ज्यांनी सचिन तेंडुलकरना घडवलं त्यांच्या नावाने ड्रेसिंग रूम हा जवळजवळ आता तयार होत आलेला आहे. लवकरच त्याचं उद्घाटन होईल आणि कदाचित 28 तारीखला की 24 तारीखला आदरणीय शिंदेसाहेब सावंतवाडीला येणार आहेत. त्यावेळेला अनेक उद्घाटनं जी होतील त्याच्यामध्ये एक प्रमुख उद्घाटन हे रमाकांत आचरेकर सरांचं असेल आणि आपल्या सर्वांनाच रमाकांत आचरेकर सरांची आठवण आहे ज्यांनी उत्कृष्ट त्यांना गुरुवर्य पुरस्कार मिळालेला आहे आणि विशेषतः क्रिकेटमधल्या प्रत्येकाने त्यांच्या शिस्तीचं पालन केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे मी मनापासून सर्व तरुण मंडळींना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि त्याचप्रमाणे जसं आपण आता खासदार सचक घेतला त्याच्यापेक्षासुद्धा मोठा असा, कारण मला प्रत्येक वेळेला प्रत्येक गावातून डोनेशन मागायला येतात त्यावेळेला मी सांगतो मी किती लोकांना डोनेशन देऊ. त्याच्याऐवजी आपण अतिशय भव्य अशी स्पर्धा ती क्रिकेटची संपूर्ण तालुका आणि मतदारसंघासाठी घेऊ आणि ती युवासेनेने घ्यावी. त्यांना सर्व ते काय लागेल ती सगळी मदत दिली जाईल असं मी या ठिकाणी जाहीर करतो. पुन्हा एकदा आपलं मनापासून अभिनंदन करतो. परंतु ही स्पर्धा प्रत्येक गावात झाली पाहिजे, विभाग स्तरावर झाली पाहिजे, जिल्हा परिषदेच्या स्तरावर झाली पाहिजे आणि त्याच्यानंतर मुख्य कार्यक्रम तिन्ही तालुक्यामध्ये झाले पाहिजे आणि तालुक्यामधली स्पर्धा ही सावंतवाडीला झाली पाहिजे. तुम्ही निश्चितपणे हे आपलं धनुष्यबाण आहे तो धनुष्यबाण पेलला पाहिजे समर्थपणे, तो तुम्ही पेलाल अशी अपेक्षा करतो. पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. राणेसाहेबांना दीर्घायुष्य दीर्घारोग्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाई. आपले विचार नेहमीच आम्हाला युवकांना प्रेरणादायी ठरलेले आहेत. आता आम्ही प्रोटोकॉल म्हणून या स्पर्धेतील उपविजेत्या आणि विजेत्या संघांचा सन्मान करणार आहोत. पहिल्यांदा मी या स्पर्धेचा उपविजेता संघ विजय जिमखाना ग्रुप संघाला विनंती करतो की या ठिकाणी आपण पुढे यायचं आहे आणि भाईंच्या हस्ते उपविजेते पदाचा आकर्षक करंडक आणि रोख रुपये 50,000 फक्त कर्णधार संघ मालक व्यासपीठावरती चला, 2 महत्त्वाचे खेळाडू व्यासपीठावरती चला आणि बाकीचे खेळाडू असे खाली लाईनअप करून घ्या जेणेकरून फोटोजेनिक पोज या ठिकाणी येईल. विजय जिमखाना ग्रुपचे संघ मालक संदीप इंगळे, सचिन केसरकर, सतीश आकेरकर आपल्याला विनंती. सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावरील नव्हे तर गोवा राज्य याच्यावरील अनेक क्रिकेट स्पर्धांचं विजेतेपद ज्याने आपल्या नावावर केलं तो संघ अर्थात सिंधुदुर्गातला एक नावाजलेला संघ आणि खासदार चषक 2025चा विजेता संघ राजाराम वॉरियर्स संघ. या संघ खेळाडूंना विनंती करतो, संघाचे मालक व्यासपीठावरतीच उपस्थित आहेत. संघाचे मालक, संघाचे प्रमुख खेळाडू आपल्याला देखील विनंती करतो 1 लाख रुपये रोख आणि आकर्षक करंडक असा बहुमान या ठिकाणी आदरणीय दीपक भाई केसरकर यांच्या
हस्ते मैदान आहे, त्याप्रमाणे टेनिस बॉल क्रिकेटसाठी देखील एक सुंदर मैदान आपण आपल्या माध्यमातून, हे अर्धवर्तुळाकार मैदान आहे, थोडीशी अडचण निर्माण होते खेळाडूंना देखील, पूर्ण मैदान टेनिस बॉल क्रिकेटसाठी देखील आपण उपलब्ध करून द्यावं अशी आपल्याला या प्रसंगी नक्कीच विनंती करतो। आणि आपण भाई वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी या पारितोषिक वितरण सोहळ्या प्रसंगी उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं देखील मनापासून आभार। यानंतर पुढल्या पारितोषिक वितरण सोहळ्याकडे आपण वळणार आहोत। यानंतर मी विनंती करतो या ठिकाणी या स्पर्धेसाठी ज्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका या ठिकाणी निभावले, अर्थात या स्पर्धेचे पंच, समालोचक, गुणलेखक यांचा या ठिकाणी सन्मान करण्याची आता मात्र वेळ येऊन पोहोचली आहे। या सर्वांचा या ठिकाणी एक सन्मानचिन्ह आणि मानधन देऊन त्यांचा देखील सन्मान केला जाईल। सर्वप्रथम या ठिकाणी मी विनंती करतो बाबू कुडतडकर यांना की या स्पर्धेचे पंच यांचा गौरव आपण करावा। स्पर्धेचे पंच पहिल्यांदा मी विनंती करतो श्री अरुण घाडी, श्री अरुण घाडी। मी बाबू कुडतडकर आपल्याला विनंती की अरुण घाडी यांचा सन्मान चिन्ह आणि मानधन देऊन या ठिकाणी सन्मान करायचा आहे। स्पर्धेचे पंच अरुण घाडी। यानंतर विनंती असेल स्पर्धेचे दुसरे पंच बॅड बॉयज संघाचे माजी खेळाडू ज्यांनी खरं तर बाबू कुडतडकर यांच्याबरोबर क्रिकेट खेळलं, बॅड बॉयज संघाचे ते 5 वर्ष या ठिकाणी भाग होते, ते आमचे महेश डोंगरे यांचा सन्मान करण्याची विनंती हर्षद ढेरे यांना करतो। मडगावकर साहेबांना विनंती असेल या स्पर्धेचे तिसरे पंच ऋषिकेश कारुडेकर यांचा सन्मान चिन्ह आणि मानधन देऊन त्यांचा देखील आपण सन्मान करायचा आहे। यानंतर सन्मान होतोय ज्येष्ठ क्रिकेटपटू पराडकर सर यांचं आगमन होत आहे। पराडकर सर आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठावरती या। पराडकर यानंतर सन्मान होतोय या स्पर्धेत ज्यांनी गुणलेखकाची भूमिका अगदी चोखपणे पार पाडली ते अमोल केसरकर यांचा। मी विनंती करतो मोरे मॅडम आपल्याला की अमोल केसरकर यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। मी अमोलला विनंती करतो की या ठिकाणी येऊन आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। अमोल केसरकर स्पर्धेचे गुणलेखक। यानंतर स्पर्धेचे समालोचनाची जबाबदारी ज्यांनी गेले 3 दिवस या ठिकाणी या सावंतवाडीच्या जिमखाना मैदानावरती सांभाळली ते बांदागावचे सुपुत्र आमचे परम मित्र जय भोसले यांना विनंती करतो की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी पुढे यायचं आहे। मी धारगडकर मॅडम आपल्याला विनंती करतो की जय भोसले यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। त्यानंतर आमचे दुसरे समालोचक मराठी आणि हिंदी समालोचक गोड आवाज मठेवाडा सावंतवाडी रहिवासी आमचे मित्र
त्याचप्रमाणे उत्कृष्ट नाट्य कलाकार तसेच या आयोजनामध्ये ज्यांनी मुख्य अशी भूमिका निभावलेली आहे गेले 4 दिवस या ठिकाणी देवेश यांच्याकडून या ठिकाणी त्यांचा सन्मान होतोय। गुरु चिटणीस माठेवाडा सावंतवाडी। पुढची सूत्र पुन्हा एकदा गुरु चिटणीस यांच्याकडे देतो। यानंतर एक विशेष सन्मान युवा सेनेच्या वतीनं या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे, जो अर्थात एका कार्यकर्त्याचा जो कार्यकर्ता अगदी धडाडीचा कार्यकर्ता आहे आणि अगदी सकाळपासून सकाळी 9 वाजल्यापासून या मैदानावरती प्रत्येक संघाचा प्रवेश फी घेणं, प्रत्येक संघ उपस्थित आहे की नाही त्यांना फोन लावणं, ही जबाबदारी आयोजनाची जबाबदारी अगदी चोखपणे अगदी सक्षमपणे ज्याने आपल्या खांद्यावरती पेलली ते आमच्या युवा सेनेचे एक कार्यकर्ते पदाधिकारी यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। मी बाबू कुडतडकर आपल्याला विनंती करतो की त्या कार्यकर्त्याचा आपण सन्मान करायचा आहे आणि सन्मान स्वीकारण्यासाठी विनंती करतो संकल्प धारगळकर याला। यानंतर या युवकांच्या मागे नेहमीच ज्यांचा मोलाचा सहभाग असतो, युवकांना ज्यांच्या विचारातून खऱ्या अर्थानं ऊर्जा मिळते, वेगळी प्रेरणा मिळते, हे आमच्या सर्व युवा सेनेचं एक प्रेरणास्थान म्हणून ज्याला ओळखलं जातं ते आमच्या सावंतवाडीचे शिवसेनेचे शहर प्रमुख बाबू कुडतडकर यांचा देखील या ठिकाणी सन्मान होणार आहे। मी हर्षद ढेरे आपल्याला विनंती करतो की युवा सेनेच्या माध्यमातून बाबू कुडतडकर यांचा या स्पर्धेप्रसंगी देखील आपण सन्मान करूया। यानंतर मुख्य पारितोषिक वितरण सोहळ्याकडे आपण वळतोय। सर्व मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान झालाय। प्रसन्न घोडगे आणि त्यानंतर आपण मुख्य पारितोषिक वितरण सोहळ्याकडे वळतोय आणि या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक उद्घाटक प्रसन्न घोडगे संजू परब यांचा देखील सन्मान मी स्वीकारण्याची विनंती करतो। सत्यवान बांदेकर आपण पुढे या, आपण त्यांच्या वतीनं या व्यासपीठावरती या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांचा सन्मान स्वीकारायचा आहे। मी प्रतीक बांदेकर यांना विनंती करतो की युवा सेनेच्या माध्यमातून संजू परब आणि प्रसन्न घोडगे यांचा सन्मान ही या ठिकाणी सन्मान चिन्ह स्वीकारत आपण त्यांचा स्वीकार करायचा आहे। बॅड बॉयचे ज्येष्ठ खेळाडू योगायोगानं या ठिकाणी राजन नाईक देखील उपस्थित आहेत। या स्पर्धेचं निमित्त साधून राजन नाईक तुम्ही आपण या ठिकाणी उपस्थित, आपल्याला विनंती मी करतो या ठिकाणी आपण व्यासपीठावरती यायचं आहे। वर्धन पोकळे आपल्याला विनंती करतो की राजन नाईक सरांचा आपण सन्मान चिन्ह देऊन या प्रसंगी सत्कार करायचा आहे। त्यानंतर अजून एक ज्येष्ठ खेळाडू सावंतवाडीतील दत्तप्रसाद संघाचे माजी कर्णधार विनायक पराडकर हे देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय। त्यांच्या समवेत संतोष केनवडेकर देखील आहेत। विनायक पराडकर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। देवा सूर्याजी आपल्याला विनंती करतो की त्या ठिकाणी विनायक पराडकर यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। त्यानंतर प्रसिद्ध उद्योगपती ज्यांच्या मालकीचा राजाराम वॉरियर्स हा संघ आहे, ज्यांनी सिंधुदुर्ग महाराष्ट्र स्तरावरती गोवा राज्यातील अनेक स्पर्धा अजिंक्यपदाचा मान ज्यांनी पटकावला, त्याचे मालक या ठिकाणी राजाराम गावडे देखील उपस्थित आहेत। या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी करण्याची विनंती साईशला करतो, साईश वाडकर आपल्याला करतो की सन्मान्य प्रसिद्ध उद्योगपती राजाराम गावडे यांचा खासदार चषकाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे। आता आम्ही
मुख्य सर्व पाहुण्यांचं स्वागत झालेलं आहे। यानंतर मुख्य पारितोषिक वितरण सोहळ्याकडे आपण वळतोय आणि सर्वप्रथम अंतिम सामन्याचा सामनावीर ज्याला या ठिकाणी ज्याचा गौरव करण्यात येणार आहे। अंतिम सामनावीर ज्यांनी एकंदरीत या अंतिम सामन्यामध्ये 2 महत्त्वपूर्ण षटकार खेचले, आपल्या संघाच्या विजयात मोलाची भूमिका निभावली, जो खेळाडू खऱ्या अर्थानं छत्रपती चषक यावर्षी जो संपन्न झाला त्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं टेनिस बॉल क्रिकेटला नावारूपाला आला असा युवा खेळाडू राजाराम वॉरियर्सचा सचिन टाककर आपल्याला विनंती करतो की आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा सन्मान स्वीकारायचा आहे। मी धारगळकर मॅडम आपल्याला विनंती करतो की या ठिकाणी सन्मान द्यायचा आहे आणि मोरे मॅडम आपल्याला विनंती करतो की एक आकर्षक टी शर्ट मालवणी माणसाचं मालवणी ब्रँड प्रतीक स्पोर्ट्स यांच्याकडनं जे पुरस्कृत झालेलं आहे ते देखील या ठिकाणी प्रदान करायचं आहे। आकर्षक टी शर्ट मालवणी माणसाचं मालवणी ब्रँड प्रतीक स्पोर्ट्स सचिन टाककर याला टी शर्ट, तर या ठिकाणी आकर्षक ट्रॉफी धारगळकर मॅडम यांच्याकडनं या ठिकाणी प्रदान केली जाते। यानंतर वैयक्तिक पारितोषिकांकडे वळताना अजून एक महत्त्वाचं पारितोषिक अर्थात उत्कृष्ट फलंदाज स्पर्धेत ज्यानं एकंदरीत 63 धावांची रतीब घातला या एकंदरीत स्पर्धेमध्ये आणि ज्यानं आपला संघ जिंकण्यामध्ये मोलाचा वाटा उचलला तो राजाराम वॉरियर्स संघाचा लतेश साळगावकर ठरतोय बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट। मी विनंती करतो पुन्हा एकदा हर्षद ढेरे आपल्याला उत्कृष्ट फलंदाज त्याची आकर्षक ट्रॉफी आणि स्पोर्ट्स यांच्याकडनं हे त्या ठिकाणी लतेश साळगावकरला या ठिकाणी प्रदान करावं। प्रतीक बांदेकर आपल्याला विनंती करतो की त्या ठिकाणी टी शर्ट त्याला प्रदान करावं, तर हर्षद ढेरे यांना विनंती असेल की ट्रॉफी त्यांनी सन्मानित करावी। लतेश साळगावकर उत्कृष्ट फलंदाज। ₹1000 रोख, आकर्षक ट्रॉफी आणि प्रतीक प्रो स्पोर्ट्स आकर्षक टी शर्ट असा बहुमान दिला जातोय लतेश साळगावकरला। यानंतर पुढचा सन्मान असेल या स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज। उत्कृष्ट गोलंदाज ज्यांनी अक्षरशः आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती फलंदाजांना नाचवलं आणि या स्पर्धेमध्ये एकंदरीत 11 गडी या संपूर्ण स्पर्धेमध्ये गारद केले, तो या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज ठरतोय विजय जिमखाना ग्रुपचा सिद्धेश केदार। सिद्धेशला विनंती करतो या ठिकाणी आपल्याला दिलेला सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। उत्कृष्ट गोलंदाजासाठी आकर्षक ट्रॉफी, रोख ₹1000 आणि प्रतीक स्पोर्ट्स कडनं आकर्षक टी शर्ट। विनंती करतो प्रथमेश प्रभू, देव्या सूर्याजी आणि संकल्प धारगळकर आपल्या तिघांना की या ठिकाणी हे आकर्षक टी शर्ट, ही ट्रॉफी आणि कॅश प्राइज ₹1000 या ठिकाणी प्रदान करावं। आणि त्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आकर्षक ट्रॉफी, कॅश प्राइज ₹1000 आणि आकर्षक टी शर्ट मालवणी माणसाचं मालवणी ब्रँड। सत्यवान बांदेकर आपल्याला विनंती करतो की या ठिकाणी हे पारितोषिक आपण प्रदान करायचं आहे। त्याचबरोबर शेखर धारगळकर आपण टी शर्ट वितरित करायचं आहे। आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक संघाचं नाव आहे राजाराम वॉरियर्स, तळवडे क्षेत्ररक्षक आहे साहिल घाटवाळ।
साहिल घाटवळ आपल्याला विनंती, आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे। राजाराम वॉरियर्स संघाचा आहे युवा गोलंदाज, सुंदर क्षेत्ररक्षण या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळालं होतं। उत्कृष्ट क्षेत्ररक्षक साहिल घाटवळ, रोख रुपये 1000, आकर्षक ट्रॉफी आणि प्रतीक स्पोर्ट्स यांच्याकडनं आकर्षक टी शर्ट। यानंतर या स्पर्धेतला अजून एक पुरस्कार, अतिशय महत्त्वाचा पुरस्कार, शिस्तबद्ध संघ, मोस्ट डिसिप्लिन संघ, आणि हा सन्मानाचा स्वीकार करण्याची विनंती करतो आणि सन्मान प्रदान करण्याची विनंती करतो वर्धन पोकळे। त्याचप्रमाणे मेहर पडते आपल्याला की शिस्तबद्ध संघ, जो संघ आम्ही ठरवलाय, सर्व आयोजक, त्याचप्रमाणे अंपायर्स, कॉमेंटेटर, स्कोरर या सर्वांनी मिळून शिस्तबद्ध संघ या स्पर्धेचा श्रिया 11 ओटवणे। श्रिया 11 ओटवणे संघाचा कोण प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहे का? श्रिया 11 ओटवणे, श्रेया 11 ओटवणे, त्यांच्या वतीने महेश डोंगरे सन्मानाचा स्वीकार करत आहात ओटवणे संघाचा। आणि यानंतर या स्पर्धेतला वैयक्तिक स्वरूपातला सर्वोच्च पुरस्कार, ज्याने आपल्या फलंदाजीत, त्याचप्रमाणे गोलंदाजीत आणि त्याचप्रमाणे उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये, सेमीफायनलच्या सामन्यामध्ये आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा, मोलाचं मदत या ठिकाणी केली आणि तो ठरतोय या स्पर्धेचा मालिकावीर, अर्थात संघाचं नाव आहे विजय जिमखाना ग्रुप आणि मालिकावीराचा पुरस्कार जातोय पुन्हा एकदा सिद्धेश केदार, मॅन ऑफ द सिरीज, रोख रुपये 2000, आकर्षक टी शर्ट। मी मोरे मॅडम आपल्याला विनंती करतो की मालिकावीराची जी ट्रॉफी आहे, त्याचबरोबर धारगडकर मॅडम आपल्याला विनंती करतो टी शर्ट प्रदान करायचा आहे आणि 2000 रुपये कॅश त्या ठिकाणी विनंती। मोरे मॅडम आपल्याकडे ट्रॉफी वितरित करतील, 2000 रुपये कॅश प्राइस त्या ठिकाणी वितरित केलं जाईल। मालिकावीर आपल्याला डिजिटल स्वरूपात सिद्धेश ते ट्रान्सफर केले जातील, थोडा संपर्क करा नंतर। मालिकावीराचा पुरस्कार या ठिकाणी वैयक्तिक स्वरूपातली सर्व पारितोषिक या ठिकाणी प्रदान झालेली आहेत। यानंतर अजूनही काही जणांचा सन्मान या ठिकाणी बाकी आहे। मंडप आणि स्टेज आणि आकर्षक डीजे ही व्यवस्था अगदी चोखपणे ज्यांनी सांभाळली ते आमचे बबलू डेकोरेटर्स आहे, बबलू तळवणेकर, आपल्याला विनंती करतो की आपल्याला दिला जाणारा सन्मानाचा या ठिकाणी स्वीकार करायचा आहे। बबलू आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठावरती या आणि आपल्याला जो सन्मान दिला जातोय, मानधन दिलं जातंय, त्या मानधनाचा या ठिकाणी स्वीकार करायचा आहे। त्यानंतर ज्यावेळी मैदानाच्या बाहेर चेंडू टोलावला गेला, तो मैदानामध्ये लगेच परत आणण्यामागे ज्यांनी महत्त्वाचं सहकार्य केलं ते आमचे सगळे बॉल बॉयज, म्हणजे त्यात आमचा लाडका भईमामा देखील आहे, त्या भईमामा आणि त्यांचे सगळे सहकारी आपल्याला विनंती करतो की आपल्याला जे मानधन दिलं जाणार आहे ते मानधनाचा आपण सर्व सहकार्याने या ठिकाणी एकत्र येऊन त्या ठिकाणी स्वीकार करायचा आहे। प्रतीक बांदेकर यांना विनंती करतो की या सर्व बॉल बॉयजचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे। एकदा जोरदार टाळ्या सर्व बॉल बॉयजसाठी। ग्राउंड व्यवस्था अगदी चोखपणे त्यांनी पार पाडली। पुन्हा एकदा या खासदार चषक 2025 या स्पर्धेच्या निमित्तानं वेळात वेळ काढून हे सर्व मान्यवर या ठिकाणी या अंतिम फेरीच्या पारितोषिक वितरण सोहळ्यास उपस्थित राहिले। ही स्पर्धा संपन्न होण्यामागे पंच, समालोचक, गुणलेखक, मंडप व्यवस्था पाहणारे सर्व सहकारी, त्याचप्रमाणे बॉल बॉय आणि या शेवटच्या दिवशी प्रत्येक सामन्याच्या सामनावीरास टी शर्ट प्रदान करणारे मालवणी माणसं, जो मालवणी बँड, प्रतीक स्पोर्ट्सचे प्रतीक सावंत यांचं पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। सर्व मान्यवरांचं, व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं, सर्वांची मी नावं घेत नाही कारण लिस्ट मोठी आहे, तर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय। आणि खासदार चषक 2025चा अंतिम फेरीचा पारितोषिक वितरण सोहळा या ठिकाणी संपण्या अगोदर या स्पर्धेचं ज्यांनी यूट्यूबद्वारे
लाईव्ह प्रक्षेपण केलं ते आमच्या tenniscricket.in ची या ठिकाणी संपूर्ण टीम. त्यांना विनंती करतो की आपण आपल्याला दिला जाणारा सन्मान त्याचा स्वीकार करायचा. tenniscricket.in ची सर्व टीम, गौरव सावंत आणि त्यांचे सर्व सहकारी यांना देखील विनंती केली जाते की आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. आणि याचबरोबर हा कार्यक्रम याच ठिकाणी संपला. पुन्हा एकदा सर्व प्रमुख पाहुण्यांचं पुन्हा एकदा या ठिकाणी मनापासून आभार. विजेता संघ राजाराम वॉरियर्स तवडे, उपविजेता संघ विजय जिमखाना ग्रुप या दोन्ही संघाचा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो, अभिनंदन करत या ठिकाणी या tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के